छान आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाउज छान आहे. पण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आपली भरपूर खरेदी झाली आहे आणि अजून काही खरेदी करायची बाकी आहे. पण जेवढी झाली तेवढी आता स्टिच करायला टाकायला चालली आहे. हे बघा, भरपूर सारी केली शॉपिंग. तर चला, आता मी चालले आहे ब्लाऊजवालीकडे स्टिच करण्यासाठी. बाय बाय. तर सौरभ भाऊच्या लग्नाची खरेदी चालू झाली आहे. तर मी जे कापड घेतलं ना, तर आता तुम्हाला स्टिच झाल्यानंतर तो घाकरच दाखवेल. तर हळदीसाठी मी कापड घेतलं, तर ते तुम्हाला म्हणजे जेव्हा स्टिच वगैरे होईल तेव्हाच पूर्ण दाखवेल. तर सईचं माझं तर सईची अजून खरेदी अजून बाकी आहे, तर तिचीही करायची आहे. तर आता खरेदीच चालू आहे, कारण खरेदीला आहे ना अजिबात एका दिवसात होत नाही. तर 1-2 दिवस जावंच लागतं, कारण घरात लावून वगैरे सगळं काम बघून नाही त्यानंतर आम्ही खरेदीला जातो ना. तर आता आज पण जायचं होतं, तर मिस्टर ड्युटीवरून आल्यावर जायचं होतं, कारण त्यांनाही आता सुट्ट्याने लग्नामध्ये सुट्ट्या घ्याव्या लागतील ना. तर ते ड्युटीवरून आल्यानंतर जायचं होतं. आईंसोबत गप्पा मारत होते, तोपर्यंत म्हटले जायचे तर भात डाळ वगैरे थोडा स्वयंपाक करून जाऊ. तर डाळ भात करायचं होतं ना, डाळ भात मी करून घेतला, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही नाशिकला गेलो होतो. तर आज मिस्टरांची शॉपिंग करायची होती. त्या दिवशी काही केले, तर मम्मीने त्यांनीही त्यांच्यासाठी ड्रेस घेतला. तर आजही काही 2 ड्रेस घ्यायचे होते त्यांना, वैदिकसाठी हळदीसाठी. तर बराच उशीर झाला होता यायला नाशिकवरनं, कारण गेलो का वेळ अजिबात पुरत नाही. तरी आता फायनल झाली बरीचशी शॉपिंग. तर माझंच बाकी आहे, तर लग्नासाठी घेण्याचं हळद वैदिक झालेलं आहे. तर आता बघू, जे घेईल ते तुम्हाला दाखवेलच मी, पण पूर्णपणे स्टिच वगैरे झाल्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता मस्त गरम चहा केला आणि त्यासोबत टोस्ट मस्त. मला अशी अशी साई टाकून मलाई टाकून आवडते चहा, म्हणून मी मस्त छान अशी मलाई टाकलेली आहे. तर सईसोबत गप्पा मारत होते. तर चला, आता मी चहा घेते, त्यानंतर मी रेडी होणार आणि आम्ही नाशिकला शॉपिंगला जाणार. तर मम्मी त्यांचंही तुळजापूरमध्ये जेजुरीमध्ये दर्शन खूप छान झालं, मस्त झालं. आणि त्यानंतर आता त्यांनी काही व्हिडिओच्या क्लिप काढलेल्या, त्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. काही ताई आहे ना, त्यांनी म्हटलं होतं की सौरभ भाऊला काही व्हिडिओ काढायला लाव. तर आता आज मस्त डाळ भात झाले, मिस्टर पण आलेले होते, त्यांचाही नाश्ता वगैरे झाला आणि आता मी निघालो आहे नाशिकला. तर बघत राहा व्हिडिओ. तर स्वयंपाक झालाय, डाळ भात केलेला आहे. बोलले मी पोळ्या करणार आहे. तर आता मिस्टर पण आले ड्युटीवरनं, तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला. तर बघत राहा व्हिडिओ. हां, तर इथे दही पुलावरती ना पाकीजा सेंटरमधून म्हणून आहे, तर याचं मेन नाव मलाही माहीत नाही. तर मामान त्यांनीच नेलं होतं ना. तर इथे आता आम्ही आलो होतो. इथं भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे कापड आहे, खूप छान मस्त भेटतात. तर काही असतील तर इथं म्हणजे सगळं मॅचिंग सेंटर ओढण्या वगैरे खूप भारी भेटतात. तर पाकीजा कट पीस म्हणून. तर आता आमचं खरेदी झाली होती आणि आता स्टिच वगैरे करायला टाकू आणि त्यानंतर घरी येऊ. घरी येताना मस्त थोडा नाश्ता वगैरे केला. भरपूर वेळ झाला होता, रात्र झाली होती, पण मग खरेदी करून घेतली, कारण आता दिवस पण थोडेच राहिले ना. खरेदीही करायची आहे, कारण आता त्यांनाही सुट्ट्या नव्हत्या, मग आम्हाला रात्रीचंच यावं लागलं खरेदीसाठी. तर मम्मी ते पण आज येणार होते घरी, तर रात्री ते लेटच आले थोडेसे. तर मम्मीने ते पण रात्री आले आणि येताना त्यांनी ना पुण्यावरूनच त्यांना साड्या घेऊन आली, कारण देण्याघेण्याच्या भरपूर साड्या घ्यायच्या होत्या आणि तिलाही तिच्यासाठी, तर मावशी मामी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी साड्या घ्यायच्या होत्या ना लग्नासाठी. तर त्याही तिकडनं घेऊन आल्या, मस्त भेटल्या, खूप छान. तर आजीलाही आवडली होती, ती बघत होती मला छान दिसते का. तर साड्या म्हटले की बायकांचा आवडता छंद, बायका साड्यांसाठी वर वेडा होतात आणि सगळ्यांना म्हणजे बायकांना हे साडी त्यांचा आवडता एक छंद असतो ना. तर त्या भरपूर म्हणजे सगळ्या आणलेल्या साड्याने सगळ्यांना दाखवत होती मम्मी. तर मावशी होती मम्मीसोबत तिकडे. तर मामी आजी मी आम्ही सगळे बघत होतो आणलेल्या साड्या, कारण देण्या घेण्याच्या भरपूर साड्या आणायच्या होत्या. तर तिकडनंच आणल्या तिने आणि तिचीही साडी खूप छान आहे, मस्त आहे. ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तिनेही सौरभ भाऊच्या लग्नासाठी साडी घेऊन आली आहे. तर मामींनाही खूप छान मस्त साडी घेतली आहे सौरभ भाऊच्या लग्नाला. तर म्हणजे सगळ्याच काही साड्या तुम्हाला कोणती कोणाची काय तर सगळे काही व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. तर काही सगळ्यांना आणलेले आहे ना. तर
आता मामी जेव्हा लग्नामध्ये घालतील तेव्हा दिसेल. तर ही खूप छान अशी वेलाची साडी आहे, खूप मस्त आहे ना. तर भरपूर असे देण्याघेण्यासाठी साड्या घेतल्या आणि प्लीज म्हणजे कोणीही किंमत विचारू नका, कारण मला ही साड्यांची किंमत माहीत नाही, मी नव्हती गेलेली ना. आणि आता असं लग्नाची सगळी तयारी चालू आहे. आता जागरण गोंधळ आहे 11 तारखेला आणि तुम्हाला सगळ्यांना आहे ना जागरण गोंधळाचे ज्या ताई आपल्या काही सिन्नरमध्ये असेल, काही नाशिकला असेल, त्यांना पॉसिबल असेल त्यांनी नक्की जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला या आणि लग्नाचंही आमंत्रण देते तुम्हाला. तर सौरभ भाऊचं लग्न 22 जानेवारीला आहे. तर संध्याकाळ सकाळचे दोन्ही टायमिंगला आहे. तर एकूण म्हणजे 21 तारखेला हळद. तर ज्वालामाता लॉन्सलाच आहे. तर आमच्या सगळ्यांचे लग्न तिथेच झालेले आहे ज्वालामाता लॉन्सला. तर 22 जानेवारीला आहे सौरभ भाऊचं लग्न. तर नक्की सगळ्यांनी ज्यांना पॉसिबल होईल, त्या जवळ आहे काय आपलं ताई, त्यांनी नक्की या लग्नाला सौरभ भाऊच्या. तर आपली सगळ्यांची भेटही होईल. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. भरपूर छान छान साड्या तुम्हाला आता बघायला भेटेल. तुम्हाला ही साड्या बघायला आवडतं ना, तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आवडल्या का सगळ्या साड्या कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय. ये पूर्ण लवकर लवकर ये. बाबा तुमची यात्रा कशी झाली? बाबा यात्रा कशी झाली? यात्रा दर्शन झाले ना व्यवस्थित? दर्शन भारी मला ना ग्रे ब्लाउज वर छान वाटलं. मला लागली तरी मी पत्ता दिला का अशी साडी वागून घे. आला तू दर्शन माझं काय खरं नव्हतं. मला नुसतं डायव्हर नुसतं डायव्हरच बनवलंय मला. काका होते
बघा काय ही एक साडी आहे ना, तर खूप छान आहे, मस्त आहे. तर तुम्हालाही आवडली का सांगा मला. तर मी ही साड्यांचा बिझनेस करते, पण आता सौरभ भाऊचं लग्न झाल्यानंतर आहे ना चालू करणार आहे, तेव्हा तुम्हाला व्हिडिओ येईलच. बऱ्याच त्यांचे कॉल मेसेज येत असतात मला. तर आता लग्नाच्या आता धावपळ आहे ना, त्यामुळे मला शक्य नाही होते, पण लग्न झालं का मी आणणार आहे. आणि बघा किती छान आहे ना, सर मस्त अशा आहे आणि मोराची डिझाईन आहे, अशी बायांची डिझाईन आहे त्यावरती. तर खूप मस्त आहे ह्या साड्यांमध्ये, कलर पण खूप छान आहे. बांधणी पॅटर्न पण आणलेले ते काही, पण आता ह्या सगळ्या काही देण्याघेण्याच्या साड्या आहे. तर जेव्हा पण पीक माल भरेल ना साड्यांचा, तेव्हा तुम्हाला मी सांगेलच, तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओही टाकेल. तर ज्या ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ही साडी खूप छान आहे, मस्त आहे, खूप म्हणजे अशी डिझायनर आहे, रात्रीच्या लग्नामध्ये खूप छान दिसणार आहे. तर कोणाच्याही काय सगळं तुम्हाला नंतर समजेल. आणि ही एक ब्रासोमधली साडी होती, ही ना माझ्या लोणारवाडीच्या मावशीनेच घेतली आहे. तर ज्या काही साड्या ओपन केल्या ना, त्या मम्मीने, मावशीने, मामीने घेतलेल्या आहेत, त्या आवड म्हणजे डेली यूजसाठी त्यांच्यासाठी. तर त्याच ओपन केलेल्या आहे. सगळ्या देण्या घेण्याच्या साड्या काही ओपन करून दाखवू शकत नाही मी त्या. तर मामींनी मस्त उपमा करताय, मामी सगळ्यांसाठी गरमागरम घ्यायच. मामी मस्त मस्त गरमागरम उपमा करताय. साडी पण खुश झालंय ना. सगळ्यांना भूक लागली आहे. आता कसं थंडीचं वातावरण आहे ना, आज जास्त थंडी आहे कालपासून. आम्ही काल नाशिकला गेलो. त्यानंतर मामाने ना सगळ्या काही साड्या ना मम्मीच्या घरी आणून दिल्या कारमध्येच. तर आम्ही आता घरी आलो आहे. तर इथून पुढचा व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.